Hello friends and welcome back to our this session of English class. मी मानसी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण द स्टोरी ऑफ टी जे आपण लास्ट सेशन मध्ये वाचणं सुरू केलं होतं त्यालाच कंटिन्यू करू आणि बघूया की पुढे काय होतं. चला वाचूया द स्टोरी ऑफ टी. तर जसं की तुम्हाला लक्षात असेल आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये वाचलं होतं की कसं चहा जो आहे तो एक सर्वात जास्त प्यायला पेय पदार्थ आहे. म्हणजे चारीकडे सगळ्यात जास्त चहाला प्यायला जातं पूर्ण विश्वामध्ये. आणि अशाच प्रकारे ह्याचं बोटॅनिकल नेम जो आहे म्हणजे की ह्याला काय म्हणतात, कॅमेलिया सिनेन्सिस या नावाने जाणलं जातं. ह्याचा जो झाड असतो त्याला कॅमेलिया सिनेन्सिस हे म्हणतात. आता ह्याच्या पुढचं वाचूया आपण. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. आता हे जे कॅमेलिया सिनेन्सिस असतं हे एक एव्हरग्रीन प्लांट आहे. एव्हरग्रीन म्हणजे काय, नेहमी हिरवं राहणारं असं एक जे आहे ते झाड आहे. आणि ते कुठे ग्रो करतं, कुठे उगतं, ते ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये. म्हणजे की उष्ण आणि सम उष्ण अशा प्रकारचे क्लायमेट्स मध्ये हे. तर हे जे कॅमेलिया सिनेन्सिस आहे हे एक एव्हरग्रीन प्लांट आहे. म्हणजे नेहमी हिरवं राहणारं असं एक झाड आहे जे की ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल अशा जागी जे आहे जिथे अशा प्रकारचा क्लायमेट असतो तिथे जे आहे ते उगतं. म्हणजे उष्ण आणि सम शीतोष्ण अशा प्रकारच्या क्लायमेटमध्ये हे उगतं. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ऍसिडिक सॉइल्स. आता जो टी प्लांट्स असतात, जे चहाची जी झाडं असतात त्यांना काय असतं, 100 ते 125 सेंटीमीटरचा रेनफॉल म्हणजे पाऊस लागतो. एवढा पाऊस जेव्हा असतो वर्षातनं, एका वर्षात जेव्हा एवढा पाऊस पडतो तर तशी जागा त्याला हवी असते. आणि प्रिफर ऍसिडिक सॉइल्स, ते ऍसिडिक सॉइल जिथे असतं तिथे ते प्रिफर करतं. म्हणजे अशा जागी हे झाड जे आहे ते उगतं. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी एस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स at elevations of up to 1500 meters. तर जे जगातले खूप सारे जे सगळ्यात सर्वोत्तम जे टी एस्टेट्स आहेत, म्हणजे चहा जिथे उगवलं जातं त्या ज्या जागा आहेत जे सर्वोत्तम, त्या कुठे आहेत, लोकेटेड आहेत त्या हिल स्लोप्स वरती. तर म्हणजे की जे डोंगर असतात, डोंगराचे जे स्लोप्स असतात तिथे आहेत. आणि एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. एलिव्हेशन म्हणजे काय, जे असं उतार असतो, तर डोंगराचा जो उतार असतो तिथे. आणि 1500 मीटर वरती हे उगतात आणि सगळ्यात बेस्ट तिथेच उगतात, सगळ्यात छान असतात जे. इट इज सेड दॅट द टी प्लांट ग्रो स्लोली. असं म्हटलं जातं की जो चहाचं झाड आहे तो खूप हळूहळू उगतो आणि एक्वायर अ रिचर फ्लेवर ऍट दिस हाईट. तर या हाईटीवरती जेव्हा असतं तेव्हा ते हळूहळू उगतं आणि रिचर फ्लेवर ऍट दिस हाईट, या हाईट वरती खूप छान त्याचा फ्लेवर येतो. खूप म्हणजे जो चहाची जी पत्ती उगते ती खूप छान असते, फ्लेवर त्याचा. When the plants mature, only the top 1-2 inches of the plants are picked. आता जेव्हा हा प्लांट पूर्ण मोठा होऊन जातो, जेवढा ह्याला वाढायचं असतं, पूर्ण मॅच्युअर म्हणजे पूर्ण जेव्हा मोठा होऊन जातो तेव्हा ह्याचा वरचा नुसता 1-2 इंचचा जो भाग असतो त्या झाडाचा तो तोडला जातो. These buds and leaves are called flushes. तर हे जे बड्स म्हणजे जे कळ्या असतात आणि लीव्स म्हणजे जे पत्त्या असतात त्यांना फ्लशेस असं म्हणतात. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. तर जेव्हा ह्याचा पीक सीझन असतो, ग्रोईंग सीझन म्हणजे जेव्हा ते उगतं, असा हर झाडाचा कोणता ना कोणता सीझन असतो. तर जेव्हा या झाडाचा सीझन असतो चहाचा, तर तेव्हा काय असतं, अ न्यू फ्लश अपियर्स, एक नवीन फ्लश, जे की आता म्हटलंय की बड्स अँड लीव्स म्हणजे की पाकळ्या, त्याचे जे बड्स म्हणजे कळ्या आणि जे पत्त्या असतात त्या येतात. एव्हरी 7 to 10 days, दर 7 ते 10 दिवसात हे येतात, ज्यांना की तोडलं जातं. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट मे ऍक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. जर ह्यांना नीटशे बघितलं नाही, जर ह्यांना आपल्या आपवरती सोडून दिलं तर हा जो चहाचा झाड आहे हा एक छोट्यासा वृक्षमध्ये पण बदलू शकतो, जर यांच्याकडे आपण बघितलं नाही आणि सोडून दिलं तर. बट इन ऑल टी गार्डन्स, पण जितक्याही जे चहाचे जे बागान असतात, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. पण काय असतं, चहाचे जितके बागान असतात तिथे या हे जे झाडं असतात ह्यांना काय केलं जातं, कटाई छटाई होते, काटून छाटून त्यांना त्यांची हाईट जी आहे ती 3 फीटाची ठेवली जाते. वेस्ट हाय, वेस्ट म्हणजे काय, आपली कंबर म्हणजे कमरेपर्यंत, ह्याच्याहून जास्त नाही ठेवलं जात. ताकी काय होय, टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्स, त्याचे जे पत्त्या असतात त्या
आरामाने तोडल्याच आहे, म्हणून त्यांना असं एवढंच मोठं ठेवलं जातं. The teas we buy are usually classified according to their leaf size. आता जे चहा आपण विकत घेतो ते जे आहे लीफ साईज म्हणजे जे पत्त्यांचे जे आकार असतात त्याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्या क्लासिफिकेशन जे असतं त्याच्या हिशोबे असतं. अकॉर्डिंगली वी हॅव आसाम टाइप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड विथ लार्जेस्ट लीव्स. तर कोणते कोणते असतात ते? आसामचा चहा जो की सगळ्यात मोठे मोठे पानं असतात ज्याचे. चायना टाइप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्स. चायनाचा जो चहा असतो ते सगळ्यात छोटे पत्ते असतात त्याच्या. आणि कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लीव्स ऑफ इंटरमिडिएट साईज. कंबोडचा जो चहा असतो तो इंटरमिडिएट म्हणजे या दोघांचा मधला, न खूप मोठा न खूप लहान, अशा प्रकारे असतं. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आता आपण भारताची गोष्ट करू तर भारतामध्ये 3 जे आहे वेगळ्या जागा आहेत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात. तर भारतात आपल्याकडे 3 अशा वेगवेगळ्या जागा आहेत जिथे आपण चहाला उगवतो. ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. Each of these regions is famous for the special type of tea it produces. आता ह्या ज्या वेगवेगळ्या जागा आहेत 3 प्रकारच्या, या ज्या आहेत या प्रसिद्ध आहेत फॉर द स्पेशल टाइप ऑफ टी. ज्या त्यांच्या स्पेशल खूप चहाचे प्रकार असतात जे तिथे उगतात त्याच्याकरता तिथे फेमस आहे, जे प्रोड्यूस केले जातात तिथे. विच आर युनिक इन टेस्ट. आणि सगळ्याच एकामेकाशी वेगळे आहेत, एकदम युनिक आहे. त्याचा टेस्ट वेगळा, एकदम जो स्वाद आहे, त्याचा रंग आहे, त्याची जी खुशबू आहे, सुगंध आहे, आणि स्ट्रेंथ म्हणजे काय, जे कडकपणा जो असतो ते आहे, फ्लेवर आहे, सगळं एका तिन्ही क्षेत्रांचं एकामेकाशी वेगळं आहे. आणि त्यामुळे त्याला आपण जे आहे विभाजित करतो. द 3 रिजन्स आर, हे कोणते 3 रिजन्स आहेत? दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, दार्जिलिंग आहे नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. तर असम, निलगिरी आणि दार्जिलिंग हे 3 जागा अशा आहेत जिथे की आपल्या भारतामध्ये चहा उगवला जातो. आता एकदा आपण ह्याचे प्रश्नोत्तर बघूया, जे साईड क्वेश्चन्स दिले आहेत. तुम्हाला जितकेही साईड क्वेश्चन्स दिले आहे हे तुम्हाला कशाकरता दिले जातात की तुम्हाला जेव्हा एक्झाम्स मध्ये असतं पॅराग्राफ दिला जातो तर त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतात, तर तशाच प्रकारचं ह्याच्यातही दिलं गेलंय. पहिला क्वेश्चन बघा, हाऊ इज टी द बेवरेज मेड. की चहा जो आहे, बेवरेज म्हणजे जे पेय पदार्थ आहे, की तो कसा बनतो? बाय ब्रुईंग. तर काय लिहाले? टी इज मेड बाय ब्रुईंग. ठीक आहे ना, की त्याला ब्रू केलं, तिला उकळवलं जातं, बॉइलिंग वॉटर असतं त्यात लिव्स टाकले जातात. बाय ब्रुईंग, टी इज मेड बाय ब्रुईंग, हे लिहा आन्सर याचा. हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड. की काय विचारले की जो चहा जो पॅक होतो आणि सोल्ड म्हणजे विकला जातो आपल्यापर्यंत, तो कसा बनतो, तर त्याची प्रोसेस सांगायची आहे. हे पाहिजे लिहिलं आहे, द लिव्स आर ऍट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. तर हे तुम्हाला अशा प्रकारे उत्तरं बघणं आलं पाहिजे. तर म्हणून तुम्हाला हे मी सांगते आहे ताकी तुम्हाला जेव्हाही एक्झाम मध्ये असो तर तुम्ही याला बघू शका. वेअर आर टी एस्टेट्स लोकेटेड. टी एस्टेट जे असतात ते कुठे असतात? तर ह्याचंही आन्सर ह्याचे तुम्ही जर शोधाले तर तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे वाय आर टी प्लांट्स प्रून्ड. टी प्लांट्स जे आहेत ते प्रून्ड का केले जातात, तर ह्याचंही हे सगळे उत्तर आता आपण वाचून चुकलो आहोत. की हे पहा, द प्लांट्स आर प्रून्ड अँड केप्ट एट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्स. तर काय लिहायला आन्सर? टी प्लांट्स आर प्रून्ड टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्स. जेवढा प्रश्न विचारलाय आपल्याला तेवढ्याचाच आन्सर नेहमी लिहायचा असतो, हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल ही गोष्ट. आता यानंतर आपण बघू इंग्लिश वर्कशॉप, ह्याच्यामधले बाकीचे जे क्वेश्चन्स होते ते बघूया. क्वेश्चन नंबर 4 आहे तुमचं, फाइंड द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. इथे काही वर्ड्स दिलेले आहे, त्याचे मिनिंग्स आपल्याला चांगल्या डिक्शनरीतनं शोधायचे आहेत. तर पहा मी शोधलेले आहे, तुम्ही स्वतः पण शोधून बघाले. इन्फ्युजन. इन्फ्युजनचा काय अर्थ आहे? द ऍक्ट ऑफ ऍडिंग समथिंग टू समथिंग एल्स इन ऑर्डर टू मेक इट स्ट्रॉंगर और मोर सक्सेसफुल. म्हणजे की एका वस्तू दुसरी वस्तूला ऍड करायचं जो ऍक्ट असतो त्याला काय म्हणतात? इन्फ्युजन. टू मेक इट स्ट्रॉंगर म्हणजे ताकी त्याला आणि कडक बनवलं जाईल, तर ह्याला इन्फ्युजन म्हणतात. सेकंड वर्ड आहे रिस्टोरेटिव्ह. रिस्टोरेटिव्हचा अर्थ काय आहे? मेकिंग यू फील बेटर, हेल्दियर अँड स्ट्रॉंगर. म्हणजे की तुम्हाला चांगलं वाटे, हेल्दी वाटे, स्वास्थ्यवर्धक वाटे आणि स्ट्रॉंग फील हो, तर त्याला रिस्टोरेटिव्ह म्हणतात.
इन्स्क्रिप्शन्स याचा काय अर्थ आहे? वर्ड्स दॅट आर रिटन ऑर कट ऑन समथिंग. कशावरती, जसं की आपण दगडावरती काही लिहिलेलं असतं ना, ते इन्स्क्रिप्शन्स असतात. कशावरती काही लिहिलेलं असतं ऑर कट ऑन समथिंग, तर त्याला इन्स्क्रिप्शन्स म्हणतात. आणि अशा प्रकारे कॉनिसोर्स काय असतं? अ पर्सन हु नोज अ लॉट अबाउट आर्ट, गुड फूड, म्युझिक एटसेट्रा. कॉनिसोर म्हणजे एक व्यक्ती असतो ज्याला की खूप ज्ञान असतो कोणत्या आर्टच्या बद्दल, कलेबद्दल किंवा चांगल्या खाण्याबद्दल किंवा संगीत बद्दल. तर त्याचा जो ज्ञाता असतो त्याला म्हणतात कॉनिसोर्स. प्रिपेअर अ फ्लो चार्ट टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम द प्लांटेशन टू आवर होम्स. एक फ्लो चार्ट बनवायचा आहे दाखवाय करता की चहाची जर्नी आहे, प्लांटेशन म्हणजे उगवण्यापासून घेऊन आपल्यापर्यंत ते कसं येतं. आणि त्याच्यामध्ये आपण जे इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेसन मध्ये जे इन्फॉर्मेशन आहे त्याचा यूज करून बनवायचं आहे. तर हे मी याच्यात अशा प्रकारे बनवलं आहे. तुमच्या पुस्तकात वेगळ्या प्रकारचं आहे. तुम्ही जसं तुम्हाला दिलं जाईल पुस्तकेमध्ये आहे तशाच प्रकारचं बनवाले. सर्वात आधी काय होतं? प्लांटेशन. प्लांटेशन नंतर काय होतं? लिव्स ड्राईड, म्हणजे की लिव्सला सुकवलं जातं पत्त्यांना. लिव्स क्युअर्ड, त्याच्यानंतर लिव्स प्रोसेस्ड. ड्राय केल्यानंतर त्यांना छाटलं जातं, मग त्यांना प्रोसेस केलं जातं, मग पॅक होतं, मग सोल्ड टू अस. तर पाहिलं तुम्ही 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे 6 स्टेप्स असतात. प्लांटेशन, लिव्स ड्रायड, लिव्स क्युअर्ड, लिव्स प्रोसेस्ड, पॅक्ड अँड सोल्ड टू अस. तर अशा प्रकारे हे एक आपण फ्लो चार्ट मध्ये दाखवलंय. तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ज्या प्रकारचं फ्लो चार्ट म्हटलं जाईल त्या प्रकारचं तुम्ही बनवाल. नेक्स्ट आहे तुमचा फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स ऑफ पेयर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ टी. चहाशी सुरू होणारे असे जितकेही शब्द या पाठात आले आहेत सगळे आपल्याला लिहायचे आहेत. एक्झाम्पल जसे की दिलंय टी पॉट, टी प्लांट्स. आणि कोणते शब्द आहेत? टी गार्डन्स, टी एस्टेट्स, टी लिव्स, टी सीड्स, टी टेस्टिंग, टी विस्किंग, टी माइंडेड, टी ग्रोईंग, टी क्लब, टी सेरेमनी, टी कॅटल, टी लव्हर्स. हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतात जेव्हा कोणता पॅराग्राफ दिला जातो त्याच्याशी संबंधित, तेव्हा तुम्हाला पाहून लिहायचं असतं की कोणते शब्द आहेत. ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी. तर बघा हे तुमचं ग्रामर वरती बेस्ड आहे. हे कसे येतात क्वेश्चन बघा. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. जसं की हे आहे, हा शब्द दिलाय, इथे एक शब्द भरायचा आहे, ब्लँक दिसतोय, तर काय वर्ड आहे? ज्यूस. तर आई भरलं. अशाच प्रकारे इथे काय शब्द येईल? तर इथे आर येईल, ड्रिंक. मग इथे स्लोप, एल भरलं आपण. आणि इथे काय लास्ट वर्ड? वर्ल्ड. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं येतात तुम्हाला क्वेश्चन्स. मग आहे कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर नोटबुक करेक्टली. कॉपी करायला येतं तुम्हाला, 1-2 सेंटेन्सेस येतात ज्यांना की तुम्हाला जसं लिहिलंय तशाच प्रकारे जे आहे उतारायचं असतं, सेम टू सेम. एकही त्याच्यात चूक केली तर मग मार्क्स काढतात. जसं की जपान, चायना, कोरिया अँड रशिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. त्याच्यात काय जिथे जिथे कॅपिटल लेटर्सचा यूज आहे, जिथे कॉमा, फुल स्टॉप जसं आहे तसंच तुम्हाला लिहायचं. तर ह्याचं तुम्ही प्रॅक्टिस कराल आपल्या कॉपीमध्ये लिहून. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. ठीक आहे. तर हे 2 सेंटेन्स होते, हे तुम्हाला आपल्या कॉपीत तसेच उतारायचे आहेत. नेक्स्ट बघा, मेक युअर ओन मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक फॉर. टू लुक फॉर यूज करून आपल्याला एक फ्रेज, एक सेंटेन्स बनवायचा आहे. टू लुक फॉर म्हणजे काय? काही वस्तू शोधणं, त्याला म्हणतात टू लुक फॉर. तर काय सेंटेन्स बनवलं आपण? आर्नव लॉस्ट हिज पेन इन हिज स्कूल अँड नाव ही इज लुकिंग फॉर इट इन हिज होम. म्हणजे आर्नवने काय केलं? आपला पेन आपल्या शाळेत विसरला आणि जो आहे आता तो आपल्या घरी त्याला शोधतोय. ही इज लुकिंग फॉर म्हणजे की तो शोधतोय आपल्या घरी आपल्या पेनला. तशा प्रकारे आपण पाहिलं की कसं सेंटेन्स आपण बनवू शकतो फ्रेजनी. तर आज आपण चहाच्या बाबतीत आणि काही छान गंमतदार गोष्टी पाहिल्या की कुठे ते उगतो, कोणत्या प्रकारचा क्लायमेट असतो, कशा प्रकारचं वेदर लागतं त्याला, आणि किती मोठं होतं तेव्हा त्याला किती तोडतात, कोणत्या भागाला काय म्हणतात, याच्यावरती आपण अनेक आज जास्त जाणकारी घेतली. भारतात ते कुठे कुठे उगवलं जातं, भारताच्या बाहेरचे देश आहेत जसे कंबोडचं आहे, चायना आहे, तर हे इथून जी चहापत्ती येते ती कशी असते. आज खूप आपण छान छान गोष्टी पाहिल्या. ग्रामर पोर्शनही बघितला. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.